मराठी, दे धडक दे धडक। नमस्कार, दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू। आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी। सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। पत्ता भवानीनगर, कुंडल रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। करगणीतील अत्याचारानंतर आटपाडी तालुक्यात आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित युवतीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत छळ करणाऱ्या तरुणाविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आटपाडी तालुक्यातील आरोपी प्रवीण शहाजी साळुंखे याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय। युवतीसह तिच्या होणाऱ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आटपाडी तालुक्यातील करगणी गावात काही दिवसांपूर्वी चौघा नराधमांच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतप्त भावना असतानाच आटपाडी तालुक्यातील हिवतड गावच्या प्रवीण शहाजी साळुंखे याचा भलताच कारनामा समोर आला आहे। आटपाडी तालुक्यात वास्तव्यास असलेल्या एका पीडित तरुणीचा गेल्या काही दिवसांपासून प्रवीण साळुंखे हा सातत्याने छळ करत असल्याची फिर्याद आटपाडी पोलिसात दाखल झाली आहे। प्रवीण साळुंखे याने संबंधित पीडित युवतीला तुझे ठरलेले लग्न मोड आणि माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे। पीडित तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर आरोपी प्रवीण साळुंखे याने तिच्या घराभोवती घिरट्या घालत मोबाईलवरून संपर्क साधत तिचा छळ केला। तसेच होणाऱ्या नवऱ्याला त्या मुलीशी लग्न करू नको, ती योग्य नाही असे मेसेज पाठवून तिचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण प्रकारानंतर वैतागलेल्या पीडित युवतीने अखेर आटपाडी पोलीस ठाणे गाठत आरोपी प्रवीण साळुंखे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे। आटपाडी तालुक्यात अल्पवयीन मुली आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून प्रशासनाने संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे। जिओ मराठी, दे धडक